आज माझ्या किचनमध्ये पडलेला हा सगळा पसारा पाहून तुम्हाला पण असं वाटलं असेल ना, हे किचन क्लीन करायला मला कदाचित पूर्ण दिवस गेला असेल. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे सगळं भांडी, ट्रॉली, रॅक्स, क्लीनिंग, डिशवॉशर पूर्ण किचन डीप क्लीनिंग मी फक्त 2 तासात केली. आणि त्याचं एक छोटंसं सिक्रेट आहे. मी कोणतंही काम करताना घड्याळात टाईम पाहते आणि स्वतःला टार्गेट देते. हे काम मला एवढ्या वेळेत पूर्ण करायचंच आहे. त्यामुळे काय होतं, कामाचा पसारा कितीही मोठा असला तरी आपण ते मॅनेजेबल करू शकतो. आज वीकेंड होता त्यामुळे ठरवलं आज किचनची थोडीशी डीप क्लीनिंग करून घ्यावी. कारण ऑफिसच्या वेळेत या सगळे रोजची कामं तर आपण करतोच, पण अशी क्लीनिंग मात्र सतत पुढे ढकलली जाते. पण आज म्हटले बस आता किचनला थोडा वेळ द्यायलाच पाहिजे. तर चला आजचा माझा पूर्ण क्लीनिंग डे तुम्हाला दाखवते. आज वीकेंड असल्यामुळे सकाळपासूनच मनात एक विचार होता की आज काहीतरी एक्स्ट्रा काम करायचे. आणि वर्किंग असल्यामुळे कसं वीकेंड म्हणजे खरं तर आरामाचा दिवस नसतोच. उलट वीकडेजला जे काही राहून गेलेलं असतं ना, ते सगळं वीकेंडला आपल्याला पाहावं लागतं. उलट जास्त काम मला असं वाटतं मी वीकेंडलाच करत असते. किचनमध्ये अगदी तसंच झालं होतं. रोजचं कुकिंग, भांडी, मुलांचं आवरणं, ऑफिस यामध्ये ट्रॉलीमधील भांडे काढून रॅक्स क्लीन करणं, आतून पुसून सगळं घेणं, हे सगळं मला वेळच मिळत नव्हता. आणि लहान मुलं घरी असतील तर अशा प्रकारची डीप क्लीनिंग करणं तर अजूनच खूपच कठीण होऊन जातं. आपण एक काम सुरू करतो आणि दुसऱ्या मिनिटाला लगेच मुलांचं सुरू होतं, मम्मा हे दे, ते दे, हे बघ. मग क्लीनिंग बाजूला आणि मुलांचं काम आधी करावं लागतं. म्हणून अशी कामं रोज करणं शक्य नसतं, पण कधी ना कधी ती करावीच लागतात. म्हणून आज ठरवलं की आज किचनची डीप क्लीनिंग करायचीच. त्यात दुपारी लाडू आणि श्रीहरीला आज झोपवलं आणि त्यानंतरच ही सगळी क्लीनिंग मी करायला घेतली होती. सगळ्यात आधी मी ट्रॉलीमधील सगळे भांडे बाहेर काढायला सुरुवात केली आणि एक एक करून सगळे रॅक बाहेर काढले. आणि खरं सांगू का, जसं जसं सामान बाहेर येत होतं ना, तसं तसं मला वाटत होतं हे सगळं पुन्हा आत कसं ठेवणार. किचन क्लीन करण्यापेक्षा कधी कधी सामान बाहेर काढणं हेच मोठं काम वाटतं. पण एकदा सगळं बाहेर काढलं की मग मनाला बरं वाटलं आणि आपल्याला स्पष्ट दिसतं की आता पुढे काय करायचं आहे. आणि आज माझ्याकडे खूप भांडी होती म्हणून म्हटलं आज इतकी भांडी हाताने घासण्यापेक्षा डिशवॉशरचा यूज करूया, कारण शेवटी टेक्नॉलॉजी आपल्याला मदत करण्यासाठीच असते. काही दिवसापूर्वी एका व्हिडिओवर कमेंट आली होती, तुमच्याकडे डिशवॉशर आहे मग तुम्ही हाताने भांडी का घासता. आणि खरं सांगायचं तर हा प्रश्न खूप जेन्युइन आहे. हो, माझ्याकडे डिशवॉशर आहे आणि हो, तो खूप छान भांडीसुद्धा क्लीन करतो. पण माझ्या किचनमध्ये डिशवॉशर थोडा उंचावर आहे, कारण खरं सांगायचं तर सुरुवातीला आम्ही डिशवॉशर घेतला नव्हता. किचन डिझाईन करताना त्यासाठी वेगळी जागा ठेवलेली नव्हती. पण नंतर मी श्रीहरीच्या वेळी प्रेग्नेंट होते तेव्हा लाडूच्या पप्पांना असं वाटलं की मला थोडीशी कामात मदत व्हावी, म्हणून आम्ही डिशवॉशर घेतला होता. आणि खरं सांगायचं तर जर डेली डिशवॉशरचा वापर केला तर तो खूप वेळ वाचू शकतो. विशेषतः ज्यांच्या घरी खूप जास्त भांडे पडतात त्यांच्यासाठी तर हे खूप युजफुल आहे. पण माझी एक गंमत आहे, मी त्याचा रोज वापर करत नाही. कधी-कधी मला असं वाटतं की मी हाताने पटकन भांडी घासून घेते. म्हणजे डिशवॉशरला लावा, त्यात भांडी व्यवस्थित अरेंज करायची, सायकलची वाट बघायची. त्यापेक्षा मी पटकन हाताने करून घेते. आज मात्र जास्त भांडी होती म्हणून म्हटलं आज डिशवॉशरला कामाला लावूया. डिशवॉशरमध्ये भांडे सगळे अरेंज करून झाले आणि जेव्हा डिशवॉशर सुरू करणार तेवढ्यात लाईटसुद्धा गेली. पण म्हटलं ठीक आहे, लाईट आल्यानंतर आपण डिशवॉशर सुरू करू, तोपर्यंत हे सगळं बाकीचं क्लिनिंग करायला घेतलं. कारण क्लिनिंग थांबली असती तर पुन्हा तेच काम पुढे ढकललं गेलं असतं. म्हणून मी रॅक्स एक एक करून घासायला सुरुवात केली आणि रॅक्स खूप दिवसांनी बाहेर आले होते त्यामुळे व्यवस्थित साफ करून घेतले. आणि बाहेर पाऊस सुरू होता म्हणून बाहेर ठेवण्याचा प्रश्नच नाही. सगळी भांडी मग घरातच फॅनखाली ड्राय करायला ठेवली. आणि किचनचा पसारा बघून खरंच असं वाटत होतं हे सगळं आवरायला किती वेळ लागणार. पण इथेच मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही हा पसारा बघत असाल, कदाचित तुम्हाला वाटेल की मला हे सगळं आवरायला बराच वेळ गेला असेल, पण मला पूर्ण क्लिनिंग करायला फक्त 2 तासच लागले. आणि खरं सांगू का, मलाही वाटतं हे काम बरंच फास्ट केलं मी. कारण माझी एक सवय आहे, मी कोणतंही काम करताना घड्याळात टाईम बघते आणि स्वतःला टार्गेट देते. उदाहरणार्थ मला हे काम पुढच्या 30 मिनिटात पूर्ण करायचं आहे. मग काय होतं, नकळत आपल्याकडून सगळी कामं ना फास्ट केली जातात, कारण आपल्या डोक्यात एक डेडलाईन असते. आणि मला असं हा छोटासा ट्रिक घरकामासाठी खूप उपयोगी पडतो.
आपण आज किचन क्लीन करायचं असं म्हणालो तर हे खूप मोठं काम वाटतं. पण आपण म्हणालो मला पुढचे 30 मिनटं फक्त ट्रॉली क्लीन करायची तर ते मॅनेजेबल वाटतं. मग पुढचे 30 मिनटं दुसरं काम आणि असं करता करता मोठं काम कधी पूर्ण होतं कळतच नाही. टाईम टार्गेट लावलं की आपल्याला वेळ वाचवायची सवय लागते. तुम्हीही करून बघा. कदाचित तुम्हाला तुमचं काम किती पटकन होतं हे स्वतःलाच जाणवेल. असं डीप क्लिनिंग करत असताना आपल्याला अचानक जुनी वस्तू सापडते आणि ती सध्या आपण वापरत नसलो तरी तिच्यामागे खूप आठवणी असतात. तसंच एक छोटासा कुकर होता जो मी रूमवरती राहत होते तेव्हा लग्नाआधी वापरत होते एकटीला स्वयंपाक बनवण्यासाठी. किती बदलतं ना आयुष्य. तेव्हा एका व्यक्तीसाठी स्वयंपाक करणं आणि आज 2 मुलं म्हणजे घर, ऑफिस, किचन एवढी सगळी जबाबदारी सांभाळणं. त्या जुन्या कुकरकडे बघताना किती जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या आणि काही वस्तू आपण वापरत नसतो पण त्या वस्तूमध्ये आपलं एक जुनं आयुष्य जपलेलं असतं. म्हणूनच त्या आपण सहज फेकून देत नाही, खूप जपून ठेवतो. जी भांडी डिशवॉशरमध्ये लावता येत नाही ती सगळी मी हाताने घासून घेतली आणि त्यानंतर ट्रॉलीज क्लीन करायला घेतल्या होत्या. सगळं व्यवस्थित पुसलं, कोपरे, आतील जागा सगळं नीट साफ केलं आणि किचनमध्ये कॉक्रोच होऊ नये म्हणून कॉर्नरमध्ये स्प्रे करून घेतला. कारण आपण कितीही रोज क्लिनिंग केली तरी किचनमध्ये छोटे छोटे कॉक्रोच वगैरे होतातच. त्यासाठी एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागते. सगळं क्लीन करून झाल्यावर किचनचा लुक हळूहळू बदलायला लागला आणि तो क्लीन स्पेस बघून एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळत होतं. तोपर्यंत रॅकसुद्धा व्यवस्थित ड्राय झाले होते. म्हटलं आता हे सुद्धा ट्रॉलीमध्ये व्यवस्थित ठेवून देऊ. कारण रॅक ठेवल्यानंतरच भांडी वगैरे मला ठेवता येणार होती. पण भांडे अजून बऱ्यापैकी ओले होते. मग जे थोडेसे ओलसर होते त्यांना पण एकदा मी पुसून घेतलं. मग सगळं पुन्हा व्यवस्थित अरेंज केलं. सुरुवातीला जिथे एवढा पसारा होता तिथे आता सगळं व्यवस्थित जरा दिसायला लागलं होतं. आणि खरंच घर क्लीन केल्यावर फक्त घरच नाही तर आपलं मनसुद्धा थोडंसं हलकं होतं. आणि एवढं सगळं माझं आवरून होतं तोपर्यंत लाईटसुद्धा आली. मग शेवटी डिशवॉशरला कामाला लावलं. सगळे भांडे वगैरे मी आधीच अरेंज करून ठेवली होती. मग फक्त आता डिशवॉशर सुरू करून दिला आणि माझं थोडंसं काम मग हलकं झालं. कारण डिशवॉशर आपलं काम करत होता आणि मी बाकीचं किचन आवरत होते. सायकल पूर्ण जेव्हा झाली तेव्हा डिशवॉशर उघडला ना आणि जेव्हा भांडी पाहिली तर एकदम चकाचक झाली होती. आणि त्या मोमेंटला खरंच वाटलं वा यासाठीच घेतला होता डिशवॉशर. आपण कितीही फास्ट काम करत असलो तरी अशी मदत मिळाली तर वेळ नक्कीच वाचतो. आजचं किचनचं क्लिनिंग तर पूर्ण झालं पण खरं सांगायचं दिवसभर हे सगळं आवरता मी खूप थकून गेले होते. पण ठीक आहे, बरेच दिवसापासून पेंडिंग असलेली ही डीप क्लिनिंग आज पूर्ण झाली. तर चला आजचा व्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.